क्रमांक 1 भौमितिक आकार या पाठामध्ये आपण काल पाहिलं की कोणाचे प्रकार, काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन या कोणांच्या विषयी आपण काल माहिती घेतली। याच पाठामध्ये उपघटक आहे आज भौमितिक आकारमध्ये वर्तुळ। तर वर्तुळ ही संकल्पना सर्व मुलांना लहानपणापासून ओळख झालेली असते। आपण घरी जेव्हा वेगवेगळे आकार पाहतो त्यावेळी लाडू असेल, डब्याचं टोपण असेल किंवा सूर्य चंद्र यांचं आपण निरीक्षण करतो त्यावेळी कळते की आपल्याला ह्या वस्तू वर्तुळाकार आहेत। आता या वर्तुळाची आज आपण माहिती घेणार आहोत। तर वर्तुळ कशाला म्हणायचं, तर वर्तुळ आणि गोल यामध्ये आपला मोठा संभ्रम असतो, मोठ्यांचाही। लहान मुलांनाही ह्या गोष्टी याच वयामध्ये आता समजतात। तर वर्तुळ म्हणजे कडेने गोल असलेला आकार। आता याला आपण कधी कधी गोल असंही म्हणतो, पण वर्तुळ मध्ये कधी म्हणायचं आणि गोल कधी म्हणायचं याच्यातला मोठा संभ्रम आता मी तुमच्यामधून दूर करणार आहे। तुम्हाला सर्वांना मुलांना लाडू माहिती आहे किंवा गोळाफेकीतला गोळा माहिती आहे। तर लाडू हा कडेने गोल असेल परंतु आतून तो भरीव सुद्धा असतो। कडेचा आकार त्याचा गोलाकार वर्तुळाकार दिसतो, पण आतून तो भरीव असतो। आपली पृथ्वी सुद्धा असेल, कोणतेही ग्रह असतील, हे सगळे ग्रह हे कडेने गोल दिसतात पण आतूनही भरीव आहेत, म्हणून तो पूर्ण गोल आहे असं आपण म्हणतो। पण बांगडी असेल, आपण हे एक उदाहरण घेऊ। बांगडी ही कडेने वर्तुळाकार आहे पण आतून भरीव नाही, त्यामुळे हिला गोल म्हणायचं नाही, हिला वर्तुळाकार बांगडी असंच म्हणायचं। लाडू आणि या बांगडीमध्ये आपल्याला दोन अर्थ वेगवेगळे सांगता येतील की बांगडी ही वर्तुळाकार आहे आणि लाडू किंवा पृथ्वी हे गोल आकार आहे। आता याच वर्तुळाची आपण अनेक गोष्टी या पाठामध्ये पुढच्या घटकामध्ये आता आपण पाहणार आहोत उपघटकामध्ये। तर वर्तुळ याची मी काही चित्र फळ्यावर तुम्हाला दाखवलेले आहेत। एक आहे बांगडी, दुसरं आहे मुलांना तुम्ही सर्वजण पाहता नेहमी सायकलचं चाक आहे, बैलगाडीचंही चाक आहे, किंवा तुम्ही तुमच्या घरी असलेल्या मोटरसायकलचं चाक पाहत असाल, किंवा रस्त्याने बस किंवा ट्रक जातो त्याचाही चाक पाहिला असेल। तर या सगळ्यांचा आकार हा वर्तुळाकार आहे। मग म्हणजे वर्तुळ कशाला म्हणायचं, तर कडेची बाजू गोलाकार आहे, कडेची बाजू गोल दिसते, तिला वर्तुळ असं म्हणायचं। आणि गोल आकार कशाला म्हणायचं, तर त्याचा सर्व भाग भरीव आहे। चेंडू सुद्धा आपल्याला गोल म्हणता येईल, पृथ्वी गोल म्हणता येईल, लाडू गोल म्हणता येईल, परंतु लाडूला वर्तुळ म्हणता येणार नाही, बांगडीला वर्तुळ म्हणता येईल, गाडीच्या चाकाला वर्तुळ म्हणता येईल, सायकलच्या चाकालाही वर्तुळ म्हणता येईल। म्हणून वर्तुळ हा एक आकार आहे, तो कडेने गोल असतो। समजतंय? वर्तुळ या गोष्टीमध्ये आपण पाहताना सर्वात महत्वाची ही गोष्ट होती की वर्तुळ कशाला म्हणायचं आणि गोल कशाला म्हणायचं। या दोन गोष्टींचा संभ्रम झाल्यानंतर आता आपण वर्तुळाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे। वर्तुळाच्या बद्दल ज्या भागांची नावं आहेत त्याच्याबद्दल आपण समजून घ्यायचं आहे। तर फळ्यावर मी बांगडी, सायकलचं चाक आणि बैलगाडीचं चाक ही चित्र काढली होती। याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ आकार कसा असतो हे आपण पाहिलं। आता या वर्तुळावर आपल्याला जे भाग आहेत, जसं आपण काल कोणांचे प्रकार पाहिले, काटकोनावरून लघुकोन, काटकोन, विशाल कोन यांची आपण ओळख करून घेतली, तसं वर्तुळाच्या या काही भागांची माहिती आपण इथं शिकणार आहोत। मी हा एक आकार कापून घेतलेला आहे। हा कसा कापून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येईल की हा कागद, याच्यावर मी हा गोल आकार वर्तुळ आकाराचा हा डबा आहे, हा याच्यावरती मी ठेवला आणि कडेने त्याला एक काप दिला। अशा प्रकारे हा मला कागद जो आहे असा वर्तुळाच्या आकाराचा मी मिळवला। आता यामध्ये आपल्याला वर्तुळाच्या भागांची नावं शिकायची आहे। सर्वात प्रथम सगळ्यांना एक महत्वाचं नाव मी सांगणार आहे, तर ते आहे जीवा। आता हे लक्षात ठेवा की वर्तुळाची ही विशिष्ट नावं आहेत, ही लक्षात कशी ठेवायची। तर आता हा वर्तुळ मी तुम्हाला दाखवत आहे, या वर्तुळाला मी छोटीशी घडी घातली, तर काय झालं पहा, तर वर्तुळावर मी अशी घडी घातली। तुम्ही कशी घडी घालू शकता, तर ह्या घडीमध्ये वर्तुळाचं हे टोक आणि हे टोक आपण काय केलेलं आहे, अशी घडी मारल्यामुळे जुळलेलं आहे। आता हे टोक मी एका रेघेने तुम्हाला जोडून दाखवतोय। आता ह्या रेघेने वर्तुळाच्या दोन्ही टोकांना आपण जोडलं, अशी आपण रेघ
दोन्ही टोक कुठंही वर्तुळावर आपण जोडू शकतो. मी इथं जोडलेली आहे, इथं जोडलेली आहे. तर वर्तुळाच्या दोन्ही भागांना जोडणारी जी रेषा असते तिला आपण जीवा असं म्हणायचंय. सर्वांच्या लक्षात आलं जीवा कशाला म्हणायचं? तर वर्तुळाच्या कोणत्याही दोन टोकांना जोडणारी, ती कशीही असेल, कुठूनही असेल आणि कितीही लांब असेल, तिला आपण काय म्हणायचंय? जीवा. तुम्ही जीवा कितीही काढू शकता, वर्तुळावर जीवा आपण कितीही काढू शकतो. जीवा सर्वांना समजलं असेल तर आपण वर्तुळाचा दुसरा पृष्ठभाग बघायचा, दुसरं नाव पाहायचं आहे, ते म्हणजे व्यास. तर व्यास कशाला म्हणायचं? तर पहा, ह्या वर्तुळाला आपण घडी घालून मगाशी पाहिलं की दोन टोक आपण जुळवले, तर व्यासही तसाच आपण बघूया. तर ह्या वर्तुळावर आपण व्यास कसा आणि व्यास कशाला म्हणायचं हे पाहायचंय. वर्तुळाच्या बरोबर मध्ये दोन भाग करणारी जी रेषा आहे, वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा आहे. म्हणजे मी आता काय करतो, या वर्तुळाला बरोबर समान अशी घडी घालतो. आता घडी घातल्यामुळे काय झालं पहा, वर्तुळाचे दोन्ही टोक बरोबर जुळले. सगळे पृष्ठभाग, वर्तुळाचा जो हा गोलाकार भाग आहे तो एकमेकाला चिकटलेला आहे आणि अशा प्रकारे वर्तुळाचे दोन समान भाग होतात. त्याच्यामुळे ज्या रेखेमुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात त्याला व्यास असं म्हणायचं आहे. बघा, मी आता मध्ये ही रेषा जोडतो आहे. यामुळे काय झालं बघा, आता वर्तुळाचे दोन समान भाग झाले आणि वर्तुळाचे दोन समान भाग करणारी जी रेषा आहे तिला आपण व्यास असं म्हणायचं. मग आता जीवा आणि व्यास मध्ये काय फरक आहे? जीवा म्हणजे आपण दोन्ही टोकाला जोडलं होतं, पण कुठल्याही दोन्ही टोकांना जोडलं होतं तिला आपण जीवा म्हणतो. पण व्यास हा अशी रेघ आहे की ज्याच्यामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात. ठीक आहे, पण वर्तुळाला हा जो व्यास आहे त्याला आपण वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असं सुरू म्हणू शकतो. कारण इथून आपण रेषा मारायला सुरू केलं तर जीवा हे दोन्ही टोकांना जोडते, पण मधली रेषा आहे तिच्यामध्ये दोन भागही होतात. दोन्ही टोकांना जोडल्यामुळे ती जीवाही होते आणि वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषाही होते. म्हणजे व्यास हा जीवेचाच एक प्रकार आहे. सर्वात मोठी जीवा ही व्यास असते, पण व्यास हा वर्तुळाचे दोन समान भाग करणारी रेषा, एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. मग व्यास आणि जीवा ह्या दोघांशी संबंधित असे दोन्ही शब्द आहेत, परंतु जीवा ही वर्तुळाच्या कुठल्याही दोन रेखांना, दोन बिंदूंना जोडणारी रेषा आहे. पण व्यास हा मात्र असे दोन बिंदू जोडतो की ज्याच्यामुळे वर्तुळाचे समान दोन भाग होतात. लक्षात आलं सर्वांच्या? व्यास आणि जीवामध्ये आपल्याला हा फरक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण वर्तुळाचं तिसरं नाव, वर्तुळाच्या भागाचं तिसरं नाव आपण पाहणार आहोत, त्रिज्या. आता त्रिज्या आपण पाहूया. एक मी वर्तुळ काढतो आहे. आता आपण जीवा दाखवताना अशी घडी मारली होती. आता मी अजून एक अशी घडी मारतो आहे. याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की याच्यामुळे वर्तुळाचे समान सगळीकडे भाग दिसत आहेत, इथे इथे इथे. पण हा जो मधला बिंदू आहे, हा वर्तुळाचा मधला बिंदू आहे, याचंही नाव आपल्याला पुढे येणार आहे, मी तुम्हाला सांगतो आहे नंतर. पण वर्तुळाचा हा जो मधला बिंदू आहे याला मध्यबिंदू असं म्हणायचं. आपण त्रिज्या शिकतो आहे. त्रिज्या शिकत असताना मध्यबिंदू आपल्याला माहित असला पाहिजे. वर्तुळाच्या बरोबर मधोमध असणारा बिंदू आहे त्याला मध्यबिंदू असं म्हणायचं. हा मध्यबिंदू आहे. तर या मध्यबिंदू पासून मी वर्तुळाच्या कोणत्याही भागावर एक रेषा देतो आहे. वर्तुळाच्या मध्यभागापासून वर्तुळाच्या कडेवर जी रेषा जोडली जाते तिला त्रिज्या असं म्हणायचं आहे. समजतंय? मग ही त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा हा जो गोलाकार भाग आहे त्याला जोडणारी ही रेषा आहे. बघा, जीवा वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडतोय. व्यास वर्तुळाचे बरोबर दोन मध्यबिंदू आहेत ते जोडते. आणि त्रिज्या जी आहे ती वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा गोलाकार भाग आहे यांना जोडणारी रेषा आहे. आता त्रिज्या, जीवा हे आपण कितीही काढू शकतो, पण व्यास हे वर्तुळाचे दोन भाग करणारी रेषा आहे. तसं त्रिज्या ही वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वर्तुळाच्या गोलाकार भागाला जोडणारी ही रेषा आहे. तर त्रिज्या
की आपण कितीही प्रकारे काढू शकतो, अनंत प्रकारे त्रिज्या ह्याच्यावर दाखवता येते. मग अशी आपण सायकलचं चाक पाहिलं, सायकलच्या चाकावर ह्या ज्या तारा होत्या त्या सुद्धा आपल्याला त्रिज्या असे म्हणता येतील. तर वर्तुळाला त्रिज्या किती काढता येतात असा जर प्रश्न आला तर किती सांगणार आपण? अनंत. त्रिज्या अनंत काढता येतात आणि प्रत्येक त्रिज्येचं जे अंतर आहे, कितीही त्रिज्या तुम्ही काढल्या तर या प्रत्येक त्रिज्येचं अंतर हे सारखंच असतं. जीवेचं अंतर सारखं असणार नाही, व्यासाचं अंतर मात्र एकसारखंच असेल, त्रिज्येचं अंतर एकसारखंच असेल. तर ह्यामध्ये हे संभ्रम आता आपल्या लक्षात आले असतील. तर त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळाला जोडणारी गोलाकार भागाला जोडणारी रेषा आहे. जीवा वर्तुळाच्या कोणत्याही दोन भागांना, वर्तुळाच्या गोलाकार कोणत्याही दोन भागांना जोडणारी रेषा म्हणजे जीवा असेल आणि व्यास आहे तो वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि दोन्ही टोकाला जोडणारी, वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा म्हणजे व्यास आहे. आता ह्या सर्वांचा अर्थ आपण तुम्हाला ह्या आकृतीच्या माध्यमातून मी दिला आहे. परत एकदा आपण इथे प्रत्येकाचं एक प्रात्यक्षिक घेऊ. वर्तुळाला आपण तिच्या मध्यबिंदूतून जोडलं ही सर्वात मोठी जीवा होईल आणि हा वर्तुळाचा व्यास पण आहे. तसंच आपण वर्तुळा व्यास आणखी काढू शकतो. बघा, या वर्तुळाचे व्यास मी असे काढले तर आपल्या लक्षात येतं की याच्यामुळे इथला आपला मध्यबिंदू मिळतो. तिथे बघा आपण इथं पाहिलेला आहे, हा वर्तुळाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूवरून आपण वर्तुळाच्या गोलाकार भागापर्यंत जी रेषा मारतो हिला आपण त्रिज्या असं म्हणतो. ही सर्वात मोठी जीवा आहे, तिला आपण व्यासही म्हटलं, केंद्रबिंदू म्हटलं. आता एक चौथं नाव आपण इथं लिहायचं राहिलेलं आहे, केंद्रबिंदू. वर्तुळाचा बरोबर मध्यबिंदू त्याला आपण केंद्रबिंदू म्हणूया. केंद्रबिंदूतून त्रिज्या काढता येते. केंद्रबिंदूतून जाणारी दोन्ही टोकांना जोडणारी रेषा म्हणजे व्यास आणि जीवा म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही दोन टोकांना जोडणारी एक समांतर रेषा, हिला आपण जीवा असं म्हणायचंय. तर सर्वांना तर या वर्तुळाच्या भागांची नावं आपण पाहिली, जीवा, व्यास, त्रिज्या आणि केंद्रबिंदू. परत एकदा मी वर्णन परत तुम्हाला रिपीट करतो आहे. जीवा वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी, मग ती कशीही काढा आणि हिला नावही द्यायचंय आपण जीवा होईल. जीवा कुठेही तुम्ही काढू शकता वर्तुळावर आणि बरोबर मध्यबिंदूतून येणारी जीवा आहे तिला आपण व्यास असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी आणि दोन्ही टोकांना जोडणारी, वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा आहे तिला आपण व्यास असं म्हटलंय. आणि व्यास ही वर्तुळावरची सर्वात मोठी जीवा सुद्धा होऊ शकते असते. त्यानंतर व्यास पाहिल्यानंतर आपण त्रिज्या पाहूया. त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या गोलाकार भागाला जोडणारी रेषा, वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा गोलाकार भाग याला जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या. त्रिज्या किती काढू शकतो तर अमर्याद काढू शकतो. त्रिज्या आपल्याला कितीही काढता येतात, जीवा सुद्धा कितीही काढता येतील आणि व्यास मात्र आपल्याला मध्यबिंदूतून जाणाऱ्या रेषेतूनच दाखवावा लागेल. तर केंद्रबिंदू, त्रिज्या, जीवा, व्यास या तीन गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. यानंतर याची नावं सुद्धा आपण मगाशी देणार आहे. केंद्रबिंदूला आपण नाव म दिलं आणि वर्तुळाच्या या टोकाला जोडणाऱ्या भागाला इथं आपण केंद्रबिंदूला न असं नाव दिलं तर हे त्रिज्येचं नाव त्रिज्या म न असं होईल. शिवाय आपण व्यास आणि जीवांना सुद्धा अशीच नावं द्यायची. हा केंद्रबिंदू आपण ए देऊ. आता व्यास दाखवायचंय मला तर केंद्रबिंदूतून जाणारी आणि दोन्ही टोकांना जोडणारी रेषा मी काढली, याला मी नाव दिलं बी आणि डी. तर व्यासाचं नाव काय होईल? व्यास बी डी किंवा डी बी. केंद्रबिंदूचं नाव होईल ए. आता इथून एक भाग नवीन आपण शिकणार आहोत, तो आपण इथं पाहिलेलाच आहे की हा म न ही त्रिज्या आहे
तर ही त्रिज्या इथूनही एक असू शकते, तिचं नाव क देऊ. तर इथं त्रिज्या ही आपल्याला व्यासामध्ये सुद्धा दाखवता येते. व्यासाचे 2 भाग केले तर 2 त्रिज्या मिळतात आपल्याला. म्हणून त्रिज्या AB आणि त्रिज्या AD. व्यास हा आपण इथं पाहिलं, व्यासाचे 2 भाग केले तर 2 त्रिज्या होतात, किंवा त्रिज्येची दुप्पट केली तर व्यास होतो. लक्षात येते? व्यासाची निमपट केली तर त्रिज्या मिळते आणि त्रिज्येची दुप्पट केली तर त्याचा व्यास बनतो. यामध्ये नावं देणं आपल्याला अपेक्षित होतं. नावं आपल्याला कळली. पुन्हा या सर्वाची आपण उजळणी या ठिकाणी घेतलेली आहे. त्रिज्या, जीवा, व्यास आणि केंद्रबिंदू या वर्तुळाच्या भागांची नावं आपण दिलेली आहेत. या ठिकाणी मी 4 आकृत्या तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये आपण नावं द्यायची आहे. बघू त्या 4 आकृत्यांमध्ये आता जे भाग आपण शिकलो आहे वर्तुळाचे, त्याची नावं आपण ओळखायची आहे. बघूया. हा होईल, त्यानंतर हे होईल. पण भाग शिकलो, याची उजळणी थोडक्यात आपण करूया. त्याच्यानंतर हे एक होईल आणि शेवटी हे घेऊ. याची उजळणी पण थोडक्यात पाहूया. या गोष्टीला आपण नाव दिलेलं आहे. हा वर्तुळाचा मध्य असा बिंदू आहे. आता त्याचं नाव होईल मध्यबिंदू. आणि याला आपण नाव सुद्धा देऊ शकतो अक्षरामध्ये. याला आपण नाव देऊ P. बघा, परत एकदा उजळणी आहे. त्याच्यानंतर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या गोलाकार भागाला जोडणारी जी रेषा आहे तिला आपण नाव देऊ AB. तर हिला नाव आपण काय देता येईल? ही वर्तुळाची काय झाली? मध्यबिंदूतून कडेला जोडणारी रेषा, त्रिज्या. वर्तुळाच्या दोन्ही टोकांना जोडणाऱ्या रेषेला आपण जीवा असं म्हटलेलं आहे. ही आहे जीवा. आणि जीवेला आपण PC असं नाव देऊ. दोन्ही टोकांना जोडणाऱ्या बिंदूंना आपण नावं द्यायची आहेत. PC. आणि हा व्यास आहे. व्यासामध्ये आपल्याला माहिती आहे की बिंदू केंद्रबिंदूतून जाणारी ही जी रेषा आहे वर्तुळाचे समान 2 भाग करते आहे. आता मी केंद्रबिंदूला पहिला नाव देतो D. आणि या दोन्ही टोकांना जोडले आहे तिथं M आणि N नाव देतो. तर व्यासाचं नाव काय होईल? MN. इथं केंद्रबिंदूचं नाव घ्यायचं नाही. केंद्रबिंदूचं नाव आपण इथं लिहिलेलं आहे. त्रिज्येचं नाव होईल त्रिज्या AB. आणि ह्या जीवेचं नाव काय होईल? जीवा PC. ही नावं आपण द्यायला तर या ठिकाणी शिकलो आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल वर्तुळाच्या भागांची नावं सोपी आहेत. केंद्रबिंदू, त्रिज्या, जीवा आणि व्यास. या ठिकाणी पुस्तकात आपल्याला काही स्वाध्याय असे दिलेले आहेत, आकृत्या आहेत. आणि या आकृत्यांच्या आधारे आपण या भागांची नावं द्यायची आहेत. केंद्रबिंदू असेल, ही जीवा असेल, हा व्यास असेल आणि हे त्रिज्या असेल. अशा प्रकारे तुम्ही मुलांनी याच्यावर एक उपक्रम करायचा आहे. तो नीट ऐका. आपण आपल्या घरामध्ये गोल असे जे आकार आहेत, टोपण असेल किंवा डबा असेल, तर अशा साहाय्यानं एक वर्तुळाकार कागद कट करून घ्यायचा आहे. असे कागद 4 कट करून घ्यायचे. मी तुम्हाला एकाच कागदावर दाखवलेला आहे. 4 कागद का घ्यायचे? तर 4 भागांची 4 नावं सेपरेट देऊन टाकायची. तर एक कागद घेतला मी असा गोल करून, मध्ये आपण इथं बिंदूला नाव दिलेलं आहे. हे वर्तुळाचं मध्यबिंदू होईल. त्यानंतर दुसरा कागद घ्यायचा आहे. दुसऱ्या कागदावर एक त्रिज्या दाखवायची आणि तिचं नाव पण द्यायचं आणि सरळ रेषा दोन्हीला जोडणारी टाकायची आहे. तो त्रिज्या होईल. तिसरा कागद घ्यायचा आहे. वर्तुळाच्या 2 बिंदूंना जोडणारी कोणती एक रेषा मारा, ती जीवा होईल. तिचं नाव आपण देऊन टाकायचं आहे. आणि चौथ्या कागदावर वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी वर्तुळाच्या 2 टोकांना जोडणारी जी रेषा आहे ती सर्वात मोठी जीवा आहे आणि तिला आपण व्यास असं म्हटलेलं आहे. तर त्याच्याही त्या गोष्टी आपण नावं त्यांना अक्षरामध्ये देऊन पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे हा आजचा उपक्रम तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण करा. आणि आपण ह्या वर्तुळाच्या भागांची नावं या ठिकाणी आता आपण शिकलो. सर्वांना परत एकदा विनंती आहे की त्याचा सराव करणं गरजेचं आहे. इयत्ता 1ली, 2री, 3रीला आपण फक्त आकार शिकलो,
पण आता आकारामधल्या भागांची नावं आपल्याला ओळखता आलं. चौथीला अपेक्षित आहे आणि सुरुवातीलाच तुम्हाला वर्तुळाच्या भागांची नावं आहेत. तर अशा प्रकारे वर्तुळाच्या या भागांची नावं आपण याच ठिकाणी थांबूया. आजचा उपक्रम आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे, कागदावर ते तयार करायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. नावं 2-3 प्रकारे तुम्ही कोणतीही अक्षर त्याला नावं देऊ शकता, पण निश्चितपणे याचा सराव करा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. धन्यवाद.